हे आहेत कढी फुनके. हा खानदेशातील एक विशिष्ट पदार्थ आहे. रात्रीच्या जेवणात हा मेनू अगदी उत्तम असतो. चला तर मग बघूया फुनके करण्यासाठीची रेसिपी. फुनके करण्यासाठी आपण घेत आहोत 1 वाटी डाळ. फुनके बनवण्यासाठी आपण घेतली आहे. आता ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. आता साधारण 4 तासासाठी आपण ही डाळ भिजवून या पद्धतीने आपण डाळ भिजवून घेतली आहे 4 तासासाठी. आता ही डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मिक्सर. यामध्ये आपण ऍड करत आहोत 2 टेबलस्पून जिरं, त्यानंतर 2 छोटे आल्याचे तुकडे, त्यानंतर आपण ऍड करणार आहोत 8 ते 10 लसूणचे पाकळ्या. साधारण एवढी कोथिंबीर आपण घेणार आहोत. जेवढी जास्त कोथिंबीर तुम्ही ऍड करणार तेवढं आपल्या फुनक्यांना सुंदर असा स्वाद. आता आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे आणि ती या मिश्रणात. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ ऍड करत आहोत. यानंतर 1 टेबलस्पून हळद पावडर, यानंतर 1 टेबलस्पून लाल मिर्च पावडर आपण ऍड करत आहोत. आता हे संपूर्ण मिश्रण आपण एकत्र करून घेत आहोत. या पद्धतीने आपल्याला एक एक गोळा तयार करायचा आहे फुनक्यांचा. फुनके वाफवण्यासाठी आपण साधारण 4 ग्लास पाणी पातेल्यात ऍड. आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. यानंतर आपण एक चाळण घेतली आहे आणि त्या चाळणला आपण तेल अप्लाय करून घेत आहोत, जेणेकरून आपले जे फुनके आहे ते चिटकणार नाहीत. आता ही चाळण आपल्याला पातेल्यावर ठेवायची आहे. या पद्धतीने आपल्याला फुनके चाळणवर ठेवायचे आहे आणि 20 मिनिटांसाठी आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. फुनक्यांवर आपल्याला एक प्लेट झाकून घ्यायची. आता फुनक्यांना वाफवण्यासाठी त्यावर आपण एक प्लेट झाकून ठेवणार आहोत. या पद्धतीने आपल्याला चेक करून बघायचं आहे ते हाताला चिटकत नाहीये, म्हणजे आपले फुनके रेडी. आता हे फुनके आपण थंड होण्यासाठी 5 मिनिटं ठेव. आता आपण तवा व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 पळी आपण तेल ऍड केलं आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता, पण मी इथे शॅलो फ्राय करते. या पद्धतीने मी एकाचे 2 पार्ट करून घेतलेले आहे. आता आपण फास्ट गॅसवर हे फुनके रेडी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपले कढी फुनके तयार आहेत. सो क्रिस्पी अँड सो यम्मी. तुम्ही बघू शकतात किती क्रिस्पी झाले आहेत आपले फुनके. आतूनही आपले फुनके व्यवस्थित शिजलेले आहेत. सो गाईज, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.